सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू असून खासदार सुनील तटकरे यांच्या अत्यंत जवळील कट्टर समर्थक असणारे माजी सरपंच संदीप मुंडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून वासंबी जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून या प्रतिष्ठेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणात भाजप महायुती हे विरोधक असून राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद उमेदवार संदीप मुंडे, काँग्रेस पक्षाकडून निखिल डवळे तर उबाटाकडून रोशन राऊत यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी आज रसायनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 29 जागा लढवत असून जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाच्या विजयाच्या मताधिक्य संदीप मुंडे यांचा प्रथम क्रमांक लागेल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे। छाननी प्रक्रियेत नाहक घेतलेल्या आक्षेपामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि हाच विजय येत्या 5 फेब्रुवारी रोजी तुम्ही आम्ही साजरा करू यासाठी प्रत्येकाने प्रचारात मोठ्या ताकदीने सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व संदीप मुंडे यांच्या केलेल्या कार्याला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध रहा आणि महाविकास आघाडीच्या महाविजयासाठी प्रयत्न करा असे सांगितले। गेली अनेक वर्षे जनतेकडून मिळालेला विश्वास पाहता त्यांनी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात संवेदनशील लोक नेतृत्व सिद्ध केले। जनतेच्या कार्यात मुंडे दाम्पत्य यांचे भरीव योगदान असल्यामुळे संदीप मुंडे व विकास असे समीकरण जुळत आलेलं आहे। सरपंच उमा मुंडे मागील 2 टर्म्स ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व करत असून या जिल्हा परिषदेच्या विजयाची हॅट्रिक संदीप मुंडे यांच्या रूपाने होणार असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त करत निवडणुकीच्या विजयासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। संदीप मुंडे पंचायत समिती उमेदवार, रोशन राऊत, निखिल डवळे, उमाताई, प्रमुखजी, सर्व माझे BSSचे सहकारी, प्रमुख कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, जवळपास 9 वर्षाच्या कालावधीच्या नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत। 17 साल झाल्यामध्ये झाली निवडणूक याच मतदारसंघामध्ये उमाताई उमेदवार होत्या। अभूतपूर्व मताने त्यांना त्यावेळेला जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळाली। मधल्या कालावधीमध्ये 4 वर्ष ही प्रशासकाच्या ताब्यात राजवट राहिली आणि प्रशासक असल्याच्यानंतर जनतेचे हात किती होतात हे आपल्याला समजा राज्यभरामध्ये पाहायला मिळालं। पण अशा वेळी जनतेच्या जवळ संपर्क राहत, संवाद करत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उकल अतिशय प्रखर इच्छाशक्तीने करत संदीप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या सगळ्या परिसरामध्ये एक पक्षाप्रती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं एक जाळं फार मोठ्या प्रमाणात तयार केलं आणि म्हणूनच माझ्या कालावधीमध्ये थेट सरपंचाची निवड झाली। ही पण नेहमीप्रमाणे चुरशीची करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। मला वाटतं उमाताई त्यावेळेला 1000पेक्षा जास्त मताधिकारी, 1100 मताधिकारी थेट सरपंच म्हणून निर्वाचित झाला। हा भाग औद्योगिकीकरणाचा, नागरीकरणाचा वाढलेला वेग स्वाभाविकपणाने आपल्या या सगळ्या परिसरांतील आपले नागरिक आहेतच, पण व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेले राज्यातील आणि राज्याच्या बाहेरील सुद्धा नागरिक आज या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राहू शकतात। बघायला सांगितलं की आदिवासी बांधवांची सुद्धा संख्या नवदेवीसारखी ग्रामपंचायत असेल किंवा इतर ग्रामपंचायत असेल इथे लक्षणीय त्या ठिकाणी। त्यामुळे अशा संमिश्र मतदारांच्या समोर जात दीर्घकाळ 30-35 वर्ष काम करणारे संदीपजी आज आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे। कारण ज्यावेळेला निवडणूक होत असते त्यावेळेला राजकीय आव्हानं उभी केली जात असतात। प्रमोद आईलकरांनी मग सांगितल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये, छाननीमध्ये त्यांच्या अर्जावरती हरकत घेण्याचा प्रयत्न केला गेला। अर्जावरती हरकत घेण्यासाठी ज्या काही बाबी आहेत किंवा उमेदवार पात्र ठरण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्याच्या खेरीज इतरवरती अधिक लक्ष केंद्रित करण्याचा तो प्रयत्न केला गेला होता। पण मलाही त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळालेली होती। ती माहिती आता लक्षात नक्कीच आलं, कारण जिल्हा परिषदेचे उमेदवार कशामुळे अपात्र होतात किंवा कोणाला अर्ज भरता येत नाही
ही नियमावली मी तसं बघितलं पहिली 1979 साली माझ्या वडिलांच्या अर्जावरती हरकत घेतली. त्यावेळेला मी कॉलेज सोडून कामाला सुरुवात केली आणि 79 निवडणुकीसाठी हरकत घ्यायला आपल्या जिल्ह्याचे विख्यात वकील ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब राहायच्या तहसील कचेरीमध्ये आले ते. आणि आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की दत्ता पाटील किती आक्रमकपणाने एखादी बाजू कोर्टाच्या पुढे मांडायची आणि ती त्यांनी अर्धा एक तास मांडली. त्या वडिलांनी काय वकील नव्हते, त्या वकील घेऊन आर्ग्युमेंट काही केलं नाही, त्याने त्याच्या पद्धतीने मांडली, कागदपत्रांनी झाली आणि मग 7 वाजता त्या संदर्भातला निकाल हा त्यावेळेच्या तहसीलदारांनी त्या ठिकाणी दिला. तेही कारण होतं खरं ते हरकत घेतलं गेलं ते का मी हे सांगतोय ते कारण माझ्याशी निगडीत होतं. ते सभापती असताना मी एक छोटं काम घेतलं होतं कारण माझ्या कॉलेज जीवन संपल्यावर छोटं काम घेतलं आणि त्या कामाचा जो ठेका होता तो मी घेतलेला असल्यामुळे त्याच्याबद्दल वडिलांच्या विरोधामध्ये त्यावेळेला अशा प्रकारचा अर्ज दाखल झाला. वडील त्यावेळेला त्याच्यातून बाद झाले. कारण तर अर्जाने संबंध नव्हता. एकच गोष्ट पाहिली गेली, विभक्त होतं परंतु रेशन कार्डावरती एकच नाव होतं, एकाच रेशन कार्डावरती दोघांचे नाव आणि त्याच्यामुळे त्याच्यापैकीचं त्यांचं सदस्यत्व गेलं. तरी पण त्याच मुद्दा घेऊन 1979 साली पुन्हा एकदा निवडणुकीच्या अवधीमध्ये त्यांच्यावरती हरकत घेतली गेली. तिथे मंजूर झाल्यावर जिल्हा न्यायालयामध्ये ते आव्हाने झाले. तिथे ते टिकलं. त्यावेळी प्रचारात 4-5 दिवस मिळाले. तसाच काहीचा प्रकार संदीपजींच्या बाबतीमध्ये झाला. दिवसभर ते त्याने केलेले युक्तिवाद, आपल्या वकिलांनी केलेले युक्तिवाद, मग ते सगळा निकाल देण्यासाठी घेतलेली वेळ, हा सगळा एक त्याचा मानसिक ताणतणावाचाच भाग असतो. कारण या संबंध परिस्थितीमध्ये त्याच्यातला मूलभूत गाभा महत्त्वाचा असतो. तो त्यावेळेला सुद्धा मी समजून घेतला होता. त्याच्याशी या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराशी तसा संबंध आहे. पण हे का केलं गेलं ते बरोबर मागाशी म्हणाल ते खरं आहे. ते केलं एवढ्यासाठी इतका ताकदवान उमेदवार समोर असल्यावर हरकत घेऊन कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करणं, त्याहीपेक्षा आपला पराजय 100% होणार आहे अशा वेळेला याचा आधार घेता का येईल का घ्यावा, त्या कारणासाठीच ते करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं होतं. आणि म्हणूनच मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे अर्ज ज्यावेळेला स्वीकृत झाला त्यावेळेला आपला विजय हा अधोरेखित झाला, एवढंच मला त्या ठिकाणी. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.